चोरी केलीयस तू? पाप असतं ते. खरंच बाळा, तुला कळतंय का तू काय केलंयस? स्वतःच्या घरात चोरी. इकडे इकडे. शपथ घे, शपथ घे की यापुढे तू कधीच असं वागणार नाहीस. प्रथम घे शपथ देवासमोर. काय चाललंय हे सगळं? बस झालं ना. आई बरोबर बोलतेय ती. आई तू थांब. प्रथम आई जे म्हणतीये ते कर, शपथ घे. मी शपथ घेतो. प्रथम देवासमोर हात जोडून दे. मी शपथ घेतो की मी पुन्हा अशी चूक करणार नाही. बरं बरं, चला पुरे झालं सगळं. बंद करा आता. चला, मला भूक लागलीये आणि तुम्हाला पण ऑफिसला जायचं असेल ना. चला चला सगळे नाश्ता करायला. नाही आई, एक मिनिट. आणखी एका व्यक्तीची माफी मागायची. ही शांता मावशी इतकी वर्ष आपल्याकडे काम करते. इतक्या प्रामाणिकपणे आपल्या सगळ्यांची काळजी घेते. मावशी, सगळ्यांच्या वतीने मी तुमची माफी मागते. आई, हे काय करतायसा? नाही शांता मावशी, मला माफी मागू द्या. माझ्या मुलाच्या चुकीमुळे तुमच्यावर घाणेरडे आरोप केले गेले. खरंच माफ करा. असू द्या ताई, तुम्ही प्रत्येक वेळी माझ्या बाजूनं बोलता. हीच लय मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. पुरे, तुमची नाटकं संपली असतील तर कामाला लागा. बाबा, आज आईला क्लासमध्ये ऍडमिशन घ्यायला जायचं. कसला क्लास? अरे काका, आई आजपासून कुकिंग आणि बेकिंगचा क्लास जॉईन करणार आहे. त्यासाठी तिला आज ऍडमिशन घ्यायला जायचं. अविने परमिशन दिली? हो, अगदी आनंदाने दिली परमिशन. वा अवी, व्हेरी गुड यार. हे मला खूप आवडलं अवी. इनफॅक्ट मी सुद्धा सीमाला म्हणत असतो काहीतरी नवीन कोर्स कर, काहीतरी शिक नवीन. पण नाही, मला काही गरज नाही आता नवीन वगैरे शिकायचं. तू घरातच बस ना कुरगोड्या करत. नाही नाही दादा, प्लीज आता आणखीन वाद नको. तुम्ही कोणी काहीच खाल्लं नाही, नाश्ता तयार आहे. चला ना सगळे खाऊन घ्या. हो. अनु,
तुला जिकडे जायचं तिकडे तू जा, मी काय नाही म्हणणार नाही, पण मुलांकडे आता दुर्लक्ष करून चालणार नाही. ते हो नाही एवढी एकच अपेक्षा आहे माझी. जमेल? झालं तुमचं? हं? चला नाश्ता करूया, चला. चला. अहो मी बोललोय त्याच्याशी. हा येतोय तो. हा थँक्यू हे घे. थँक्यू. श्री, तू आज अविनाशला भेटणार आहेस काय? अविनाशला? हो. नाही म्हणजे जरा बोलला असतंस त्याच्याशी. नाही, त्याने अनुला परमिशन दिलीये खरी, पण मनापासून नसेल. उगाच ना तो घरच्या कामांचं प्रेशर टाकेल तिच्यावर. तू जरा नीट समजून सांग त्याला. ऍक्च्युली अविनाशला समजवणं जरा कठीण आहे, पण त्या कॉन्ट्रॅक्टच्या आशेवर तो ऐकेल सगळं माझं. बिचारी अनु. म्हणजे सासू आणि जावेचा जाच आहेच, पण नवऱ्याची सुद्धा साथ नाही रे तिला. हा अविनाश एवढा टॉक्झिक आहे हे माहित असून सुद्धा तिने लग्नच का केलं त्याच्याशी? आपलं बोलणं झालंय यावर. अगं लव्ह मॅरेज आहे त्यांचं, पळून जाऊन लग्न केलंय त्यांनी. पळून जाऊन लग्न, आणि ते पण अशा माणसाशी? अविनाश काय वाईट नव्हता, तो चांगला होता, व्हेरी अम्बिशियस मॅन. पण आता हल्ली असा का वागतोय काहीच समजत नाही. मला वाटतं ना तो त्याच्या आईच्या इन्फ्लुएन्स खाली आहे. नाही असावं, काही वाईट नाही त्यात, पण त्याला हे कळलं पाहिजे ना की आता आईचे विचार जुने झाले आहेत. दुनिया कुठल्या कुठे पोचली आणि त्याचे विचार कुठल्या कुठे राहिलेत हे त्याला समजायला पाहिजे. अरे बायका स्पेस वर गेल्यात आणि याला साधा आपल्या बायकोला घराबाहेर पाठवतायत. डिस्कस्टिंग. पण डोंट वरी असू, मी बोलतो त्याशी. त्याचे विचार बदलायला मी भाग पाडेल. गुड. ए हो, मला अनुला घेऊन जायचंय आज. मी पण पळतो. बरं, व्यवस्थित क्लास अटेंड करा. हां, ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. बाय. बाय. अनुला कॉल केला पाहिजे. असं कसं आहेस रे तू? आईने स्वतः राळ घेतला तरी गप्प बसलास? तुझं हे जे काही चालू आहे ना ते अजिबात बरोबर नाहीये. अरे आईचा तरी विचार करायचा होता. तुझ्यामुळे आईला सगळ्यांची बोलणी खायला लागली आणि तू इथे निर्लज्जासारखा लोळतोयस. हा, मला फरक नाही पडत. आई काय आहे? छडी आहे पिहू. चूक झालीये ना, मग शिक्षा तर व्हायलाच हवी. शिक्षा ही झालीच पाहिजे. हो ना प्रथम? घे ही छडी आणि मार मला. काय बघतोयस? धर आणि मार मला, कारण चूक माझी आहे. मी चूक केली. आई नाही पिहू, चूक माझी आहे. कारण मी माझ्या मुलाला चांगले संस्कार देण्यात, त्याला चांगलं वळण लावण्यात कमी पडले.
आज माझ्या मुलांनी त्याच्या स्वतःच्या घरात चोरी केली. कोणामुळे? माझ्यामुळे. माझं चुकलं ना मग. धर घे आणि मार. शिक्षा मला मिळायला हवी. मार ना. प्रथम धर. प्रथम ये इकडे. इकडे हे घे. हे घे आणि दे. दे शिक्षा दे मला. किती पैसे चोरलेस तू? 25,000 ना. दे 25,000 फटके दे तुझ्या आईच्या हातावर. मार ना मला. मार ना. घे मार. मार 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 मार. आई मार. आई मार. आई काय वेडेपणा. आज जे काही झालं त्यात तुझी काहीच चूक नाहीये. का स्वतःला दोष देतेय? ज्याची चूक आहे त्याला याची जाणीव नाहीये की याचा पश्चाताप नाहीये. आई तू का स्वतःला त्रास करून घेतेस? आज यांनी चोरी केलीये, उद्या आणखी काहीतरी करेल, पण या सगळ्याची शिक्षा फक्त आणि फक्त प्रथमलाच व्हायला हवी. गप्प बस ताई. हे सगळं मी आईमुळेच केलंय. नुसतं मला म्हणत असते हे करू नको ते करू नको, हेच खा तेच खा. मला मोबाईल बघून देत नाही, गेम खेळून देत नाही, नुसता अभ्यास कर म्हणते. मला हवं तसं वागून देत नाही. एक नंबरचे डिक्टेटर आहे डिक्टेटर. काकींच्या आया बघ, त्यांना मॉलला घेऊन जातात, त्यांना गेम घेऊन देतात, टिफिनला मस्त पिझ्झा बर्गर देतात, माकडे मोबाईल घेऊन देतात, स्टायलिश कपडे घालून देतात. आणि ही एक माझी आई गोड आणि जुनाट. पिहू, तुला लाज नाही वाटत आईबद्दल असं बोलताना? आत्ताच्या आत्ता आईची माफी माग. प्रथम आत्ताच्या आत्ता आईची माफी माग. पिहू, पिहू काय करतेस तू? बरोबर करते मी. हा हेच डिझर्व करतो. स्वतःच्या आईशी कसं बोलायचं एवढं साधं कळत नाही याला. तू याची एवढी काळजी घेतेस, याच्यासाठी रडतेस, त्याला काही वाटतंय का त्याचं? माझ्या वागण्याचा तुला एवढा त्रास होईल असं वाटलं नव्हतं मला कधी. तर मी जे काही करते ते तुझ्या काळजीपोटी करते. तुला सांगते की मोबाईल वापरू नकोस, गेम खेळू नकोस, अभ्यास कर, कारण तुझं 10वीचं वर्ष आहे. मला आणि तुझ्या बाबांना वाटतं की आपल्या बाळाला चांगले मार्क मिळावे. तुला बाहेर खायला नाही म्हणते मी, घरी सगळं बनवते जे मला जमेल तसं. का? कारण मला वाटतं की तुझं पोट खराब होऊ नये, तुझी तब्येत नीट राहावी, तू उंच व्हावास, तू धडधाकट राहावास. तुला बाहेर जायला नाही म्हणते, तुला उशीर झाला तर मी सारखं फोन करत राहते की कधी येतोयस कधी येतोयस. का? कारण मला, तुझ्या आजीला, तुझ्या काकाला, तुझ्या काकूला, तुझ्या आत्याला, तुझ्या बाबांना, तुझ्या बहिणीला, सगळ्यांना आम्हाला तुझी काळजी वाटते. बस एवढंच बाळा. बाकी माझं काही स्वार्थ नाहीये. एक चांगली आई म्हणून जे जे मला करता येईल ते मी करण्याचा प्रयत्न करते, पण तू असं काहीतरी करतोस आणि सगळं वाया घालवतोस. प्रथम यापुढे तू असं काहीही करणार नाहीयेस ज्याच्यामुळे मला किंवा तुझ्या बाबांना त्रास होईल. आज जे झालं ते शेवटचं. पण मला माहितीये बाळा, मला खात्री आहे की तू पुन्हा कधीच चुकीचं वागणार नाहीस. कारण आज जेव्हा मी तुला ती छडी दिली ना हातात, तेव्हा प्रथम तुझे हात थरथरत होते. आणि थरथरणारे हात निरागस असतात. माझा तुझ्यावर विश्वास आहे काही म्हणून.
प्लीज असं पुन्हा कधीच वागू नकोस. दे मला वचन. दे ना वचन प्रथम. आई मी वचन देतो की मी पुन्हा चोरी नाही करणार. आणि आईला सॉरी म्हण. सॉरी आई. मी पण सॉरी. आता अभ्यासाला बसा. डोक्यातनं सगळे विचार काढून टाक आणि नीट अभ्यास कर. हे सगळं मी आईमुळेच केलंय. नुसतं मला म्हणत असते हे करू नको ते करू नको, हेच खा तेच खा. मला मोबाईल बघून देत नाही, गेम खेळून देत नाही, नुसता अभ्यास कर म्हणते. एक नंबरचे डिक्टेटर आहे, डिक्टेटर. आई मी तुला मदत करते म्हणजे तुला आवरून निघता येईल. दे. पिहू, मला खूप भीती वाटते. काय झालं आहे? आई प्लीज आता माघार घेऊ नकोस. आज ऍडमिशन आहे तुझी. हो पिहू, पण आज काय घडलं ते बघितलंस ना तू. प्रथमने चोरी केली, तेही स्वतःच्या घरात. ठीक आहे, त्यांनी माफी मागितली, शपथ घेतली, पण तरी ना ती गोष्ट माझ्या मनातच जात नाही. का बरं केलं असेल त्यांनी असं, तेही स्वतःच्या घरात. एक आई म्हणून त्याच्यावर संस्कार करण्यात कुठे ग कमी पडले मी. आई संस्कार तू माझ्यावरही केलेस. मी प्रथमसारखी वागतेय का? आई प्रत्येक वेळी मुलांच्या चुकीची जबाबदारी आईबाबांची नसते. त्यात प्रथम आता मोठा होतोय, त्याला त्याची समज येते. त्यात त्याचं सर्कलही काही फार बरोबर नाही आहे, म्हणून असं वागतोय तो. हो, पण असं म्हणून मी सोडून देऊ शकत नाही ना. तो जर चुकत असेल तर मलाच काहीतरी करावं लागेल त्याच्यासाठी. मुळात काय, मला त्याला वेळ द्यावा लागेल. आणि अशा वेळेला मी जर तो आर्चीचा क्लास केला तर मला हे सगळं नाही करता येणार पिहू. मला नाही वेळ देता येणार त्याला. माझा मुलगा चुकीच्या मार्गाला जात असताना मी स्वतःसाठी काहीतरी करणं हा निव्वळ स्वार्थीपणा आहे, जो मला नाही पटत. आई पण तू त्याच्यावर कधीही लक्ष ठेवू शकतेस, पण प्लीज या सगळ्यात क्लासला मध्ये आणू नकोस. क्लासचा आणि याचा काही संबंध नाहीये. असा कसा पिहू? संबंध आहे ना. उद्या मी बाहेर गेले आणि प्रथमने पुन्हा असं काहीतरी केलं तर म्हणजे प्रथमला घडवण्यात मीच कमी पडले असा याचा अर्थ होतो. आणि अविनाशने तर मला सक्त ताकीद दिली की तुझ्या क्लासच्या नादात मुलांकडे आणि घराकडे अजिबात दुर्लक्ष करायचं नाही. नाही 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 पिहू, मी कुठल्याही क्लासला जाणार नाही. मला माझ्या संसारात विघ्न नकोय. आई असं काहीही होणार नाहीये. प्रथमवर लक्ष ठेवण्याचाच मुद्दा आहे ना, तर मी त्याची जबाबदारी घेते. मी त्याच्यावर लक्ष ठेवेन आणि त्याचा अभ्यासही मी घेईन. आई पण क्लासला जाणं कॅन्सल करू नकोस प्लीज. आई प्लीज. मी फोन घेते, तू जरा इकडचा आवर. हॅलो. हॅलो अनु, अश्विनी बोलतीये. हां अश्विनी, मी अनुज बोलते. बोला ना. आज ऍडमिशन फॉर्म भरायला जायचंय, लक्षात आहे ना? अश्विनी ऐका ना, माझी थोडीशी कामं शिल्लक आहेत. ती झाल्यावर मी तुम्हाला कॉल करू का? तुमचं आवरलंय का सगळं? अनु, ऍक्च्युली मी तेच सांगायला फोन केला होता की
मला नाही जमणार अगं, तुला एकटीलाच जावं लागेल. अश्विनी, मी एकटीनं तुम्ही आला असतं तर खूप बरं झालं असतं. म्हणजे जागा नवीन आहे, मी कोणाला ओळखत नाही. मी सगळं एकटीनं कसं करू? मला नाही जमणार. अनु, सगळं मान्य आहे मला, पण काय झालंय ना, आज सकाळीच माझा पाय मुरगळलाय अगं. अरे देवा, हो का? नाही, तुम्ही नका येऊ. तुम्ही प्लीज काळजी घ्या. तू जाशील ना नक्की? अश्विनी, ऐका ना, आज न जाता आपण नंतर कधीतरी जाऊया का? कसं ना, आता तुम्ही नाही तर मला खूप टेन्शन आलंय. खूप दिवसात असं मी एकटी कुठे गेले नाहीये. म्हणजे मार्केट बिडकेटला जाणं सगळं ठीक आहे हो, पण असं नवीन ठिकाणी कुठे गेले नाहीये मी. मला खरंच खूप टेन्शन आलंय. मी कसं करणार? तिकडे जाऊन काय बोलू? कोणाला काय विचारू? कोणाला भेटू? नाही, नको. ऐका ना, आपण प्लीज म्हणजे तुमचा पाय नीट झाला ना की आपण नंतर कधीतरी जाऊया ना. अनु, रिलॅक्स. अगं किती घाबरतेस? तिथे तुला कोणी खाणार नाहीये, आपल्यासारखीच माणसं आहेत. नाही, बरोबर आहे, पण नाही आणि बीड नाही. हे बघ, असं समज आजपासूनच तुझी परीक्षा सुरू झाली आणि ना अजिबात घाबरू नकोस. हे बघ, तू ना स्वतःला सांग की मला सगळं येतंय. तू छान बोलशील, माझी खात्री आहे. अनु, अगं आता फार विचार नको करूस. हे बघ, पटापट आवर आणि ऑटोने जा तिथे. तुझ्याकडे ऍड्रेस आहे, सगळं नीट होईल. आणि हो, ऍडमिशन फॉर्म नीट भर आणि फॉर्म भरून घरी आलीस ना की मला कळव. ओके? ठीक आहे. ऑल द व्हेरी बेस्ट. बाय. बाय. सॉरी अनु, पण तुझ्या चांगल्यासाठी खोटं बोलणं गरजेचं होतं. मी ठीक आहे म्हटलं खरं, पण सगळं कसं होणार आहे काय माहित. एकतर आधीच अविनपासून हे सगळं लपवते, त्यात आता अश्विनी पण सोबत येणार नाही. त्या असत्या तर जरा धीर मिळाला असता. काय झालंय? पिहू, ते अश्विनीचा फोन होता. त्यांना नाही जमणार आहे माझ्यासोबत यायला. का? त्यांचा पाय मुरगळलाय. पिहू, मला खूप भीती वाटते. मला आता एकटीनं जायची सवय राहिली नाही. मी तिकडे कशी जाणार, काय करणार मला नाही माहिती. मला भीती वाटते. अगं हे असं काय बोलतेस? बाजारात वगैरे जातेस की तू एकटी? पिहू, बाजारात जाणं वेगळं आणि असं क्लासला जाणं वेगळं. अनोळखी जागा, अनोळखी लोक. मी तिकडे कोणाशी काय बोलू, काय करू? लग्नाआधी जायचे ग मी, पण आता नाही. मला खूप भीती वाटते. अगं आई प्लीज पॅनिक नको हो, शांत हो. पिहू, पॅनिक नको हो. एक तर मी ह्यांच्याशी खोटं बोलून जाते. पॅनिक कशी नको हो. एक तर अविनशी खोटं बोलून जाणं मला अजिबात पटत नाही. अनु, भाऊजींशी काय खोटं बोललीस तू? खोटं? मी कधी? अगं आता म्हणालीस ना की काहीतरी खोटं बोललीस म्हणून. ते मी आई ते काय? कामावर यायचेत ना तुझी, जायचंय ना तुला. प्रत्येकाच्या प्रश्नाचं उत्तर द्यायची काही गरज नाही. काय? चल आई. गरज नसली तरी मी उत्तर शोधूनच राहणार. ऋतू हसरे सोनेरी सारे रोजचा दिस दिवाळी सजवते मी दारी सुखाची नित्य सुरेख रांगोळी बोलती हसून माझ्या भरल्या घराच्या भिंती पुसती कधी आसवे होऊन माझी सखी.
जिथल्या भाळी चमकेल हे दिमाखात माझे नाव ओळखीच्या गर्दीत ह्या मलाच मी शोधते फिरून नात्यांच्या रेशमी गुंत्यात रंग भरून मायेचे मी संसार माझा रेखिते संसार माझा रेखिते वाट नवी ही चालता मी संसार माझा रेखिते मी संसार माझा रेखिते अनु जरा वरण वाढ. आई गोळी आता नंतर विसराल ना तुम्ही, घेऊन टाका आत्ताच. ताटं उचलू? हां. आई आता ना जरा जाऊन आराम करा. देवा, माझ्या एवढ्या वर्षांच्या संसारात पहिल्यांदा यांच्यापासून काहीतरी लपवून करते. मन अजिबात तयार होत नाहीये. त्यात सकाळी जे काही घडलं ते मला आणखीनच अस्वस्थ वाटतंय. पिहू आणि अश्विनी म्हणतात तसं स्वतःसाठी काहीतरी करायला हवं, पण हे सगळं खरंच गरजेचं आहे का? एकीकडे अविनाश पासून गोष्टी लपवते याचं गिल्टी आहे, दुसरीकडे मुलांची काळजी. हा सगळा खटाटोप कशासाठी? काय करू? ही चलबिचल कशी थांबू? मी जे काय करायला चालले ते नक्की बरोबर आहे का देवा? तुझं कौल मिळालं. थँक्यू देवा. आता मला हायसं वाटतं. वेळ आल्यावर मी अविनाशला नक्की सांगेन, पण तोवर मला धीर दे. निघालीस? हो वहिनी. वहिनी प्लीज आईंकडे लक्ष द्या. मी चहाच्या वेळेपर्यंत पटकन येते. नाही जमणार. त्याचं काय ना अनु, मी पण येते तुझ्यासोबत. मलाही शिकायचं कुकिंग अँड बेकिंग.